आई आणि दीदी सोडून माझी सासरची फेवरेट व्यक्ती कोण आहे ना, ते आज मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी ना, हळदी कुंकू संपता आईच्या मैत्रिणींनी छान असं रील तयार केलं होतं. त्यानंतर आईच्या मैत्रिणींनी दीदींचा छानसा बड्डे सेलिब्रेट केला. मग आम्ही घरच्यांनी पण छान छान बड्डे सेलिब्रेट करायला घेतला होता, ज्यात सखी आणि गौरी अगदी टॉपला होते. मी ना हा दीपकने गिफ्ट केलेला ड्रेस घातला होता, जो की माझ्यावर खूप छान दिसत होता असं सगळेच म्हणत होते. दीदींचा छान बड्डे सेलिब्रेट करण्यात आला. सगळ्यांसोबत छान छान फोटोज वगैरे क्लिक केले. तसं दीदींचा लग्नानंतरचा माहेरचा पहिलाच बड्डे होता. प्लॅन तर आम्ही खूप काही केले होते, पण वेळेवर सगळेच कॅन्सल झाले. आणि जसं आमच्या गौरीला मनू अत्तूने आणि पियू मामाने खूप छान छान प्रेम दिला आहे ना, तसंच आता सखीसुद्धा अनुभवते. आम्ही जेवायला छान बाहेर गेलो होतो आणि माझी सासरची आई आणि दीदी नंतरची आवडती व्यक्ती ती म्हणजे भारती मावशी. त्या माझ्या मावस सासू आहेत, पण आमचे वाईफ्स खूप छान मॅच होतात. बाय द वे, मी केलेल्या या नॅनोप्लास्टवर खूप जणांचे कमेंट्स असतात, ताई तुझे केस गळतात का? पण नाही, अतिकुरळ्या केसांपेक्षा हे स्ट्रेट केस बघायला मलाही खूप छान वाटते आणि कोणताही साईड इफेक्ट माझ्यावर तरी झालेला नाही.